शक्तीपीठ महामार्ग राज्यभरातून करण्यासाठी राज्य सरकारनं चंगच बांधलेला आहे। शेतकरी गेली वर्षभर झाला आक्रोश करतायत, आमच्या बागायत जमिनी त्यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत, आमच्या विहिरी उद्ध्वस्त होत आहेत, आम्ही भूमिहीन होतोय। प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा ह्या शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरामध्ये विरोध असताना शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने भूसंपादनाला 20,000 कोटी रुपये मंजूर केले। ही अगदी घृणास्पद गोष्ट आहे। शेतकऱ्यांचा आक्रोश हा सरकारला का दिसत नाही? ही जी काय शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी घाट घातलेला आहे, भूसंपादनाला अक्षरशः गावगाड्यावरती पोलिसांना पाठवून दडपशाहीनं शेतकऱ्यांना ताब्यामध्ये घेऊन भूसंपादनाचं काम अनेक गावामध्ये करताना हे राज्य सरकार दिसत आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 25 तारखेपासून उद्यापासून हे सगळं पोलीस प्रोटेक्शनमध्ये भूसंपादन करणार अशा पद्धतीचं कटकारस्थान ह्या सगळ्या राज्य सरकारचं सुरू आहे। ह्या सगळ्या राज्य सरकारच्या ह्या सगळ्या निर्णयाचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय आणि आम्ही सांगतोय की शेतकऱ्याला वाचला पाहिजे, शेतकऱ्याच्या जमिनी वाचल्या पाहिजे। एक रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग असताना त्याला समांतर ह्या शक्तीपीठ महामार्गाची अजिबात गरज नाही। कुणीही मागणी न केलेला आणि कुणाच्याही फायद्याचा नसलेला, फक्त बड्या भांडवलदारांना मोठा करणारा, कंत्राटदारांना मोठा करणारा हा शक्तीपीठ महामार्ग एका मुख्यमंत्र्याच्या डोक्यातला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून तर त्यांना त्यांची हाऊस पूर्ण करायसाठी जर इतक्या हजारो शेतकऱ्यांच्या कत्ली करायची असतील, हजारो शेतकऱ्यांचं सरण बांधायचं असेल तर मात्र हे त्यांनी सोडावं, अन्यथा या सगळ्या शेतकऱ्यांना गोळ्या घालाव्या लागतील, मारावं लागेल, तरच हा शक्तीपीठ महामार्गाचं स्वप्न त्यांचं पूर्ण होईल। आमची अजूनही विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या काढून घेऊ नयेत। भूसंपादनासाठी ही जी काही त्यांनी 20,000 कोटी मंजूर केलेत हे अगदी जे काही त्यांनी निर्णय घेतलाय त्याचा आम्ही बाधित शेतकरी सगळे संघर्ष समितीच्या वतीनं तीव्रपणे निषेध करतोय।